मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री राजूर रोडवरील पीरबावडा शिवारात दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान चारचाकी गाडीने रस्ता पार करणाऱ्या काळविटाला जोराची धडक दिल्यामुळे त्यात काळविटाचा जागीच मृत्यू झालाय। यावेळी मृत्यूनंतर काही वेळाने काळविटाचा मृतदेह दुचाकीवरून पसार करण्यात आला। याबाबत शेतकरी आणि वन विभागाने शोधाशोध घेऊन देखील मृतदेह आढळून न आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मराठवाड्यात वाढती उन्हाची तीव्रता यामुळे जलसाठे कोरडे पडल्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात भटकत असतात। यावेळी फुलंब्री राजूर रोडवर दिनांक 8 एप्रिल रोजी फुलंब्रीकडून टाकळी कोलतेकडे जाणाऱ्या एका कारने रस्ता पार करणाऱ्या हरणाच्या कळपातील एका काळविटाला जोराची धडक दिल्यामुळे त्यात काळविटाचा जागीच मृत्यू झालाय। वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्याचे बघताच चारचाकी चालकाने तेथून पळ काढला। ही बाब काही तरुण शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही बाब पत्रकारांना कळवली। पत्रकारांनी ही बातमी वन विभागाला कळवली। वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होईपर्यंत या काळविटाचा मृतदेह दुचाकीवरून पसार करण्यात आला। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। अपघात झाला ही चूक असून त्या अपघाताच्या खुणा किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी सदर चारचाकी चालकांनी दुचाकीस्वाराच्या मदतीने मयत काळविटाचा मृतदेहच पसार केला असून सदर मृतदेह बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या अवयवाची तस्करी होऊ शकते। त्यामुळे हा अपघात की जाणून बुजून केलेले कृत्य याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।